नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। येत्या नवीन वर्षामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विनोदाची धमाल असणार आहे, कारण प्रशांत दामले, वैभव मांगले यासारखे दिग्गजांचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट लवकरच येतोय। परेश मोकाशींनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आता आपल्या भेटीला येतोय। आज पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमधील हा त्यांचा संवाद। विवेक फिल्म्स मयसभा करमणूक मंडळीकृत परेश मोकाशी दिग्दर्शित लिखित आणि मधुगंधा कुलकर्णी दिलीप शितोळे निर्मिती मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला। 1 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार अशी खुणगाट टीझरमुळे पक्की झाल्याचे दिसून येते। हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ, एकादशी, वाळवी या 3 मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या हॅट्रिक नंतर लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांचा हा चित्रपट आहे। पिढीनुसार पण मागच्या पिढीला कुठले आवडतं, तर त्या दृष्टीने तुम्हाला ह्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागले? प्रयत्न म्हणजे हे जे म्हणाले आता की काय काय बदल केले, तर त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मोठा बदल होता की काही विनोदांची जातकुळी आम्ही बदलली, काही विनोदांचा प्रकार बदलला, काही विनोदांची भाषा बदलली। तेव्हा अशा प्रकारचे काळानुरूप जे बदल करावे लागले त्याप्रमाणे आम्ही बदल केलेले आहेत। काही प्रासंगिक विनोद त्यांची संख्या वाढलेली आहे, कारण रंगमंच हे तुम्हाला थोडंसं मर्यादित ठेवतं, तुम्हाला त्याच्या मर्यादा पाळूनच काम करायला लागतं। पण चित्रपटामध्ये थोडीशी लवचिकता वाढते आणि तुम्ही ज्या रंगमंचावर करू शकला नव्हता त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवता येतात। तेव्हा त्या प्रकारचे सुद्धा अनेक बदल तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळतील। नमस्कार। माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाल्यापासून मिशी काढेपर्यंत त्यांनी मला विदाऊट मिशी बघितलंच नव्हतं। म्हणजे मी जेव्हा मिशी काढून घरी गेलो तर असं झालं होतं, अरे तुझा वरसावट बारीक आहे जरा, इथपर्यंत डिटेल्स तिथपर्यंत काय केला, वरसावट पातळ आहे वगैरे। ते मला स्वतःला बघताना गंमत वाटली की अरे बापरे, असं होतं की मी लहानपणी वगैरे। आणि मग ते केस सोनेरी केले होते, मी वेगळाच दिसत होतो। मी नाटकात सुद्धा एंट्री घेतली, लोकांनी मला ओळखलं नव्हतं। एक 2-3 मिनिटांनी त्यांनी मग मी केस काळे केले, कारण नाटक पण ओळखायला तर पाहिजे, हा कोण आला वगैरे नको, इथपर्यंत नको ना। तर बोंबिलवाडीचा अख्खा आमचा सगळ्यात गमतीची शूटिंगची गंमत अशी होती की बोंबिलवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत। त्यामुळे नाटकात जी आम्ही मजा करत होतो, म्हणजे जी मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये काय किंवा प्रयोग करताना काय, तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो। म्हणजे एका पॉईंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायला लागायचं, आधी आहेत ती वाक्य बोला आणि मग आपण ॲडिशन्स वगैरे आपण नंतर करू। आधी आहेत ती वाक्य बोला, ती छान बोला आणि मग आपण पुढचे ॲडिशन्स करू। थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो ते रिहर्सलमध्ये ज्या गमती करतो किंवा जे सुचतं ते आपण करत जातो, तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या बोंबिलवाडीचं। आणि मी तर इतक्या वर्षांनी चित्रपट केला होता, म्हणजे मुंबई पुणे मुंबई 3 नंतर मी म्हणजे 5-7 वर्षांनी चित्रपट केला। आणि मुळात हिटलरची काय, आता हे सगळे सांगतात ते बरोबर आहे। मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंधा मला काहीतरी असं वेगळं करायला मिळालं तर आवडेल, विलन करायला मिळालं तर आवडेल असं मी तिला म्हटलं होतं। पण ते नाटकातलं होतं, मला नाटकासाठी होतं, ते चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी नव्हतं। मग तिने फारच ते मनावर घेतलं आणि हळूच मला मेसेज टाकला की नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला विलन म्हणून करायला आवडेल का? म्हटलं नको, चित्रपट म्हटल्यावर 20 दिवस 22 दिवस आणि माझे प्रयोग लागले सगळे, ठीक आहे ना, बघूया ना। असं करत ती घुसली आणि मी त्याला बळी पडलो। आणि जेव्हा तिने मला हिटलरचा फोटोच दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँगलने हे हिटलर मी दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या। मुळात हिटलर बोंबिलवाडीत कसा आला त्याची वनलाईन त्यांनी मला सांगितली की तो जर्मनीतून निघाला लंडनला जायला आणि एक लेफ्टनंट चुकला म्हणून तो बोंबिलवाडीत आला, अशी त्याची वनलाईन। थोडक्यात कॉमेडी हिटलर पाहिजे होता, गोड हिटलर त्यांना पाहिजे होता आणि मी गोड आहे असं माझं काही पण
वेगळा म्हणजे हा हिटलर असूच शकत नाही, तरी हा हिटलरच आहे असं यांना प्रूव्ह करायचं, बाकी काही नाही.